त्याच्यावरून गाडा लगेच जमली ना ॲप नाही तुमच्याकडे नंबर लागला पोलिसाची गाडी तिकडे सर तिकडे सर सर असे असे हात एक बॅटरीचा प्रॉब्लेम होता सर काय सांगाल रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूलाच एक कार आदळली त्याच्यामधून आवाज येत असल्याचं कारण भयभीतीचं वातावरण होतं बरोबर आहे। रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात MH12 SF 1680 ही जी उभी आहे ही कार एक महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके ज्या जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नेमणुकीत आहेत त्यांनी ही कार 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त। आवाज कसला येत होता? हां, तर तो जो आवाज येत होता त्या कारच्या मेकॅनिझममध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचं इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचं ते आवाज येत होता। शोधक पथकाच्या द्वारे सुद्धा या कारची तपासणी करण्यात आली आहे। बरोबर आहे। संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकालाही बोलवलं होतं कारण सद्यस्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीविताला वगैरे त्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे। खात्री आणती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह नाही असं आढळून आलेलं आहे। जनतेला काय आव्हान करतात? जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका। ही जी घटना आहे ही मेकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही। आपल्याकडं असं कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी, नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना, जेणेकरून त्याचं त्वरित आत्ता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल। सर कार चालकाविरुद्ध काही कारवाई? कार चालकाने इथे नो पार्किंगमध्ये उभी केलेली आहे त्या दृष्टीने GRP वाले त्यांच्यावर कारवाई करतील।